नमस्कार, मी शिवाजी शिंदे. वारल सत्यमध्ये आपलं स्वागत. आम्ही वारल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. आता तुकाराम मुंढेंची बदली राजस्थानमध्ये झाल्याचा दावा करण्यात आलाय. मुंढेंची खरंच बदली करण्यात आली आहे का? त्यांना राजस्थानात पाठवण्यात आलंय का? खरंच या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं? चला पाहूया. हा व्हिडिओ पाहिला. यामध्ये दावा करण्यात आलाय की एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंची बदली झाली आहे आणि आता ते थेट राजस्थानात जाणार असल्याचा दावा करण्यात आलाय. पण खरंच तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली झाली आहे का? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याची अनेकांनाच उत्सुकता आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली. तुकाराम मुंढेंची राजस्थानात बदली. एफडीए आयुक्त पदावरून मुंढेंची उचलबांगडी. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? तुकाराम मुंढे हे नाव जरी ऐकलं तरी मोठमोठे व्यापारी, हॉटेल चालक, डेअरी दुकानदार यांचा थरकाप उडतो. कारणही तसंच आहे. मुंढेंनी भेसळ करणाऱ्यांवर आणि अस्वच्छ हॉटेल्सवर कारवायांचा धडाकाच लावलाय. अस्वच्छता आढळल्यानं अनेक हॉटेल्स, डेअरी, कॅन्टीनचे परवानेच रद्द केलेत. या कारवायांमुळे अनेकांची दुकानं बंद आहेत. पनीर, आईस्क्रीम बनवणाऱ्या कारखान्यांवरही त्यांनी कारवाई केली आहे. त्यामुळे मुंढेंची अनेकांना धास्ती आहे. आणि आता तुकाराम मुंढे यांची बदली राजस्थान कॅडरमध्ये झाल्याचा मेसेज व्हायरल झाल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. खरंच मुंढेंची बदली राजस्थानात झाली आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. सध्या मुंढे हे चर्चेत आहेत. प्रामाणिक आणि डॅशिंग अधिकारी अशी त्यांची प्रतिमा जनतेत आहे. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं मुंढेंची भेट घेतली आणि त्यांच्याकडूनच याबाबत माहिती जाणून घेतली. पुन्हा एकदा बदली संदर्भात मेसेज व्हायरल होतोय. राजस्थानला आपली बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतोय. राजस्थान माझा काय संबंध राजस्थान? सोशल मीडियावर मेसेज माहीत नाही, मी बघितलं नाही. आणि राजस्थानला माझी बदली होण्याचं काही कारण पण नाही आहे. मी महाराष्ट्र काढायचा, माझी महाराष्ट्रातच बदली होऊ शकते. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. तुकाराम मुंढेंची बदली झालेली नाही ही बातमी पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी आहे. मुंढे सध्या महाराष्ट्रात एफडी आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. मुंढे महाराष्ट्र कॅडरचे असल्यामुळे बदली राज्यातच होईल. IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची राजस्थानमध्ये बदली झालेली नाही. सोशल मीडियावर त्यांची 26वी बदली राजस्थानला झाल्याचा दावा खोटा आहे. सध्या धडक कारवायांमुळे मुंढेंची देशभरातच नव्हे तर परदेशातील वृत्तपत्रांनीही दखल घेतली आहे. त्यामुळे काहींनी चुकीचा दावा करून मेसेज व्हायरल केलाय. मात्र आमच्या पडताळणीत तुकाराम मुंढेंची राजस्थानात बदली झाल्याचा दावा असत्य ठरलाय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.